नमस्कार. सेलिब्रेशन्स रेसिकल्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण टी टाईम केक क्लास बघत आहोत. आज डे 1 आहे. तर आजची रेसिपी आहे मलई मावा केक. या केकची टेस्ट अप्रतिम आहे. अत्यंत डिटेलमध्ये सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक आणि शेअर करा. आणि हो, चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारचं बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. चला तर मग या केकसाठी लागणारं साहित्य बघूयात. अमूलची फ्रेश क्रीम हाफ कप. तुम्ही घरातली दुधावरची साय देखील घेऊ शकता, म्हणजेच मलई. त्याचनंतर हाफ कप प्लस 1 TBSP एवढी शुगर लागणार आहे. त्याचनंतर केक जेल आहे ते हाफ TBSP प्लस हाफ TSP एवढं केक जेल लागणार आहे. केक जेल तुम्हाला केकचं सामान ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी मिळेल. त्याचनंतर 1/4 कप एवढं तेल लागणार आहे. बेकिंग पावडर तर हाफ TSP एवढी बेकिंग पावडर लागणार आहे. त्याचनंतर मैदा. तर या ठिकाणी मैदा 1 कप प्लस 2 TBSP एवढा मैदा लागणार आहे. मैदा चाळून घ्यायचा आहे. त्याचनंतर आपल्याला या केकसाठी 4 अंडी लागणार आहेत. आणि काजू लागणार आहेत. तर काजू तुकडे करून घेतलेले आहेत. 2 TBSP एवढे काजू घेतलेले आहेत. तुम्हाला जर जास्त हवे असतील तर तुम्ही आणखीन देखील घेऊ शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमी जास्त देखील करू शकता. तर हे झालं साहित्य. आता पहिली स्टेप आपण करूयात. तर मैद्यामध्ये आपण बेकिंग पावडर मिक्स करून घेणार आहोत. तर याच्यामध्ये 1/4 2 टाइम एवढी बेकिंग पावडर मी टाकून घेत आहे. म्हणजेच हाफ TSP एवढी बेकिंग पावडर याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्ही जर कपाने घेतलात ना तर अजिबात तुमची ही रेसिपी चुकणार नाही. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मोजूनच घ्या. आता हे साईडला ठेवून देऊयात. तर आता हा केक टिन आहे. तर या केक टिनला डस्टिंग करून घ्यायचं आहे. आधी ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घेत आहे. या ठिकाणी मी बटर पेपर टाकत नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की केक टिनमधून बाहेर निघणार नाही तर तुम्ही या ठिकाणी बटर पेपर वापर करू शकता. पण मी विदाऊट बटर पेपरचा वापर न करता मी फक्त तेल आणि मैद्याने डस्टिंग करून घेत आहे. तुम्ही जर नवीन असाल किंवा पहिल्यांदाच जर बेकिंग करत असाल तर बटर पेपर लावू शकता. तेल लावून झाल्यानंतर मैदा आतमध्ये टाकून असं या पद्धतीने डस्टिंग करून घ्यायचं. म्हणजे जो आपला केक बेस आहे तो बेक झाल्यानंतर व्यवस्थित डिमोल्ड होतो. चारही बाजूला व्यवस्थित कोपऱ्यामध्ये मैदा लागला पाहिजे. एक्स्ट्राचा मैदा असेल तर तो काढून घ्यायचा आहे. तर हे डस्टिंग करून आता साईडला ठेवून देते. आता या ठिकाणी एक मोठा बाउल घेतलेला आहे. याच्यामध्ये जे 4 अंडी होती ती फोडून टाकून घ्यायची आहेत. या ठिकाणी मी बीटरचा वापर करत आहे. तुम्ही हाताने देखील हे फेटू शकता, परंतु हाताने फेटायला जरा वेळ जास्त लागतो, म्हणून मी या ठिकाणी बीटरचा वापर करत आहे. सुरुवातीला थोडंसं आधी बीट करून घ्यायचे आहे.
फुल स्पीडवरती ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये साखर मिक्स करून घ्यायची आहे. परत एकदा बीटर चालू करत आहे आणि साखर पूर्णपणे याच्यामध्ये विरघळू द्यायची आहे. साखर विरघळेपर्यंत बीट करायचं आहे. या केकसाठी बेकिंग टाईम किती ठेवायचं हे देखील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता याच्यामध्ये केक जेल टाकून घ्यायचं आहे. केक जेल तुम्हाला ज्या ठिकाणी केकचं सामान मिळतं ना त्या ठिकाणी मिळून जाईल. तर ही सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे या रेसिपीमधलं. यामुळे तुमचा केक अगदी बेकरी सारखा फ्लफी होतो. आता परत एकदा आपण हे बीट करून घेऊयात. जोपर्यंत या मिश्रणाचा पूर्णपणे कलर चेंज होत नाही तोपर्यंत हे बीट करायचं आहे. आणि तुम्हाला दिसेलच हे जास्त फुललं पाहिजे. पूर्णपणे थोडंसं व्हाईट दिसलं पाहिजे हे मिश्रण. 1-2 मिनिट हे बीट करून घेत आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण कलर चेंज झालेला आहे. आता आपण दुसऱ्या भांड्यामध्ये अमूलची जी फ्रेश क्रीम आहे ती टाकून घेऊयात. आता यामध्ये जे ऑइल आहे ते टाकून घेऊयात. थोडंसं मिक्स करून घेऊयात. यामध्ये मी मावा इसेन्स टाकत आहे. वन TSP एवढा यामध्ये मावा इसेन्स टाकायचा आहे. मी आधी ½ TSP टाकला आणि नंतर एकदा ½ TSP टाकला. एकूण 1 TSP एवढा झाला. याच्यामध्ये मावा इसेन्स 1 TSP एवढा टाकून घ्यायचा आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता हे आपण जे अंड खाली बीट करून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये ओतून घेऊयात. क्रीम, ऑइल आणि इसेन्सचं हे जे मिश्रण आहे ते आपण अंड्याच्या खाली जे मिश्रण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घेत आहोत.
आता परत एकदा थोडासा बीटर फिरवून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपण मैदा मिक्स करून घेऊयात. मैद्यामध्येच बेकिंग पावडर मिक्स करून ठेवलेली होती, तर ते आपण मिक्स करून घेऊयात. तर यावरती एक चाळणी ठेवते आणि त्याच्यावरती हे मैदा आणि बेकिंग पावडर मिक्स केलेलं टाकून घेते. गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजेत मैद्याच्या. अंड्याचा केक आहे, याच्यामध्ये मैद्याचं थोडंसं प्रमाण कमी राहतं. एकदा थोडंसं मिक्स करून घेते. आधी हाताने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे, बीटर चालू करायचा नाही लगेच. हाताने मिक्स करायचं म्हणजे मैदा बीटर चालू केल्यानंतर मैदा उडत नाही. आता बीटर जास्त वेळा फिरवायचा नाही, फक्त हे सगळे मैदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आता मैदा मिक्स झालेला आहे. आता बीटर साईडला ठेवून देऊयात आणि काजू मिक्स करून घ्यायचे. तर काजूमध्ये थोडासा मैदा टाकून घेतलेला होता आणि मग काजू याच्यामध्ये टाकून दिलेले आहेत. थोडासा मैदा मिक्स केलेला आहे कारण का एकदम तळाला जाऊन बसत नाहीत मग काजू. आता हे सगळं मिश्रण आहे ते केक टिनमध्ये आपण ओतून घेऊयात. 7 इंचाचा केक टिन घेतलेला आहे, स्क्वेअर केक टिन घेतलेला आहे. याच्यामध्ये हे ओतून घेते. तर हे मिश्रण तयार करत असतानाच मी ओव्हन चालू केलेला होता. 10 मिनिटासाठी मी प्रीहीट करून घेतलेला आहे आणि आपण हे आता बेक करण्यासाठी ठेवून देणार आहोत ओव्हनमध्ये. तर 180 डिग्रीला 40 मिनिटासाठी मी हा बेक करून घेणार आहे. तर ओव्हनमध्ये ठेवून देते. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छानपैकी हा बेक झालेला आहे. बेक झाला आहे कसं ओळखायचं, तर एखादी टूथपिक आतमध्ये टाकून बघायची, ती क्लिअर बाहेर आली, तिला कुठलं बॅटर जर चिटकलं नसेल ना तर तो आपला केक बेक झाला आहे असं समजायचं. आता साईडच्या कडा एका चाकूच्या साहाय्याने लूज करून घ्यायच्या. म्हणजे व्यवस्थित हा डिमोल्ड होतो. टी टाईम केक आहे, लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच नक्कीच आवडेल. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की लाईक शेअर करा आणि हो, एक छानशी कमेंट्स देखील करा, कारण का तुमची कमेंट्स मला वाचायला नक्की आवडेल. घरी नक्की ट्राय करून बघा.
या ठिकाणी तुम्ही बघू शकता गरम गरम अगदी फ्लफी असा हा टी टाईम स्लाइस केक आहे. आपण कट करून देखील बघूयात. बघू शकताय किती सॉफ्ट झालेला आहे. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही घरी करून बघू शकता, कारण का साहित्य फार लागत नाही. अगदी घरच्या साहित्यात होणारं आहे. फक्त केक जेल तेवढं तुम्हाला बाहेरून जे केकच्या दुकानामध्ये मिळेल, ज्या ठिकाणी तुम्हाला केकचं सामान मिळतं ना त्या ठिकाणी. मुलांना देखील नक्कीच आवडेल हा केक. या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असा हा झालेला आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा रेसिपीबरोबर.